ओके. हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. पार्ट 1 आपला ऑलरेडी झालेला आहे. आपण बघत आहोत चॅप्टर नंबर 2 क्वाड्रेटिक इक्वेशन ऑफ मॅथ्स 1 अल्जेब्रा. आता आपण आज बघणार आहोत सगळ्यात पहिली मेथड फॅक्टरायझेशन मेथड. या अगोदर आपण काय बघितलेलं आहे, कोणाला क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणायचं, ए बी आणि सी चे काय काढायची, व्हॅल्यू काढायची. ओके, हे आपण पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघितलेलं होतं. आता आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 2.2. ओके, सो 2.2 साठी जे बेसिक लागणार आहे ते आपण आता बघत आहोत. काय आहे फॅक्टरायझेशन मेथड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर तुम्हाला जे व्हेरिएबल दिलेले आहेत, या ठिकाणी व्हेरिएबल आहे एक्स, या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढण्याच्या काही मेथड्स आहेत. ही फॅक्टरायझेशन मेथड ऑलरेडी आपण 9th स्टँडर्डला बघितलेली होती. ओके, तीच मेथड या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी शिकायची. काय दिलंय बघा, पहिले इक्वेशन दिलेले तुम्हाला एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 5 आणि याच्या आपल्याला काय काढायच्यात, व्हॅल्यूज काढायच्या आहेत एक्सच्या. एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. याचे आपल्याला काय करायचे, फॅक्टर्स पाडायचे. काय करायचे, फॅक्टर्स पाडायचे. आता फॅक्टर्स पाडताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की इथे तुमच्या शेवटी कोणता नंबर आहे. ओके, कोणता नंबर दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी, फाय मायनस फाय ऑलरेडी, आणि या ठिकाणी काय आहे 1. इथे तुम्हाला कोइफिशियंट दिलेला नाहीये. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे का, नाहीये. मग एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट नाहीये याचा अर्थ इथे काय असतो 1. तो या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. मायनस 5 वन जा काय येईल रे, तुम्हाला काय मिळेल, मायनस 5 वन जा मायनस 5. या मायनस 5 चे असे फॅक्टर करायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे, मायनस 5. बघा या ठिकाणी जे हा जो नंबर असतो ना, हा जो नंबर असतो ना या ठिकाणी मायनस 5, म्हणजे हा काय शो करतो रे, मल्टिप्लिकेशन शो करतो. काय शो करतो, आणि हा इथला जो नंबर असतो ना हा काय शो करतो, ऍडिशन शो करतो. काय शो करतो, पुढे पण बघायचंय. पुढे या ठिकाणी तुम्हाला असं एक इक्वेशन मिळणार आहे, अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, आणि या ठिकाणी प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. इथे बघा की इथे काय मल्टिप्लिकेशन आहे आणि या ठिकाणी काय आहे, ऍडिशन आहे. ओके, हे पुढे बघायचंय आपल्याला, अल्फा बीटा काय आहे ते पुढे बघूया. सोपं लक्षात ठेवायचं काय की इथे काय दिसतंय तुम्हाला, मायनस 5. तो मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे, मायनस 5, आणि तुमची ऍडिशन किती मिळायला पाहिजे तुम्हाला, मायनस 4. ऍडिशन किती यायला पाहिजे, मायनस 4. ओके, जर मी असं केलं तर बघा, मायनस 5 वन जा मायनस 5 मिळालं, किंवा मायनस साइन थोड्या वेळा पुरता विसरून जा, 5 वन जा 5. ओके, काय मिळालं मला, 5 वन जा 5. ओके, इथे मी घेतलं 5 आणि इथे पण घेतला हा 1. आता 5 मधनं 1 गेल्यावर तुम्हाला काय आन्सर मिळतं, 4 मिळतं. 5 मधून 1 गेलं तर तुम्हाला काय मिळतं. आता मायनस साइन द्यायचं कोणाला, मायनस 5 ला द्यायचं का 1 ला द्यायचं, तर आन्सरला चेक करा. आन्सरला आपण कोणाचं साइन देतो रे, साइन कोणाचं देतो, ग्रेटेस्ट नंबरचं साइन देतो. कोणाचं साइन देतो, या 5 आणि 1 मध्ये ग्रेटर कोण आहे, 5. सो या 5 ला आपण काय देणार, मायनस साइन. चेक करा बघा, 5 वन जा 5, हे मायनस साइन दिलं. 5 निगेटिव्ह नंबर आहे, 1 पॉझिटिव्ह नंबर आहे. सो काय करणार, सबट्रॅक्शन मायनस प्लस काय करतो आपण, मायनस, म्हणजे सबट्रॅक्शन वजाबाकी करणार. 5 मधून 1 गेला तर किती उरले, 4. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस 5 चं चिन्ह इथे दिलं आपण काय, मायनस 4. समजलं का, समजलं हे कसं सॉल्व्ह केलं. आता या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचंय बघा, या मायनस 4x च्या ठिकाणी, हा जो मायनस 4 आहे, या मायनस 4 च्या ठिकाणी बघा, मायनस 4 ला लिहितो मी मायनस 4x. या मायनस 4x च्या ठिकाणी मला काय लिहायचंय, मायनस 5x, आणि हा प्लस 1x. कळलं का. हा जो सेंटरला आपला नंबर आहे, सेंटरला नंबर कोणता आहे, सेंटरला नंबर कोणता आहे, मायनस 4. ओके, या मायनस 4 च्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचंय, मायनस 5x आणि प्लस 1x. तो इथे हा लिहिला मी एक्स स्क्वेअर ऍज इट इज. या मायनस 4x च्या ठिकाणी मी काय लिहिणार आहे, मायनस 5x प्लस 1x. ओके, लिहिलं.
आणि हा तुमचा -5 ऍज इट इज. बघा या -4 साठी मी हे 2 नंबर लिहिले. इज इक्वल टू काय 0. समजलं का इथपर्यंत? बघा हे बेसिक आहे. हे जर समजलं तरच पुढचं समजणार आहे, नाही तर काय समजणार. समजलं का? येस. आता बघा या एक्स स्क्वेअरचे मी कसे तुकडे करू शकतो? एक्स स्क्वेअर म्हणजे काय? एक्स मल्टिप्लाय बाय हा मायनस हा 5x कसं लिहू शकतो मी? 5 इंटू हा प्लस 1x कसं लिहू शकतो मी? 1 मल्टिप्लाय बाय हा मायनस साइन हा 5 कसा लिहू शकतो मी? 5 1 जा इज इक्वल टू काय रे? हे समजलं, हे तुकडे कळले. आता 2-2 चे ग्रुप तयार करायचे. काय करायचे? 2-2 चे 2-2 चे ग्रुप करायचे. या दोघांचा बघा हा एक नंबर यांचा ग्रुप केला. हा 1x आणि हा -5 यांचा एक ग्रुप केला ग्रुप. येस ऑर नो? काय केलं सगळ्यात पहिले की फॅक्टराइज केलं आपण यांना. -4x च्या जागी -5x आणि 1x टाकलं. त्याच्यानंतर सगळ्यांचे तुकडे केले आणि 2 ग्रुपमध्ये त्यांना डिवाइड केलं. 2 ग्रुपमध्ये काय केलं त्यांना? डिवाइड करून टाक. आता जे कॉमन आहे ते कॉमन काढा. या ठिकाणी बघा एक्स दिसतोय या दोघांमध्येच हा. इथे एक्स दिसतोय, इथे पण एक्स दिसतोय. या 2x ला आपण काय करूया? बाहेर काढूया. काढलं बाहेर. बघा हा जो एक्स होता, हा एक्स आणि हा एक्स यांना कॉमनली बाहेर काढलं. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा? फक्त एक्स, हा मायनस आणि हा पाय ब्रॅकेट कंप्लीट. हे 2x बाहेर आले कॉमन. काय राहिलं? एक्स मायनस पाय. इथे काय साईन आहे रे? प्लस. इथे दिलं मी प्लस साईन. याच्यामधून काय कॉमन निघतोय बघा? 1 कॉमन काढला मी. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा? एक्स मायनस पाय इज इक्वल टू काय? 0. येस ऑर नो? इथपर्यंत काही शंका आहे? आता बघा पुढे काय होतंय? इथे पण एक्स मायनस पाय, इथे पण एक्स मायनस पाय. या एक्स मायनस पायला मी परत कॉमन काढतो. येस ऑर नो? बघा हा एक्स मायनस पाय, हा एक्स मायनस पाय आला कॉमन. मग हे जर दोघं बाहेर निघाले मग काय राहिलं ब्रॅकेटमध्ये? दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा? एक्स प्लस 1. काय राहिलं? एक्स प्लस 1 आणि हा इक्वल टू. आता मला सांगा, मी 2 नंबर घेतो. एक नंबर घेतला ए, एक नंबर घेतला बी. यांचं मल्टिप्लिकेशनचं जर आन्सर 0 येत असेल, ए आणि बी या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर 0 येत असेल, याचा अर्थ काय रे? एकतर ए 0 असला पाहिजे, बरोबर आहे? ए काय असला पाहिजे? मग बी 0 जा काय येईल आन्सर? किंवा हा ए ऍज इट इज असेल, बी काय असेल? 0 असेल. एक तर ए 0 असला पाहिजे, नाही तर बी 0 असला पाहिजे, तरच आन्सर 0 येईल. नाही तर 0 येईल का? उदाहरणार्थ बघा 2 1 जा काय येणार आहे? इथे हा 0 नाहीये, हा 0 नाहीये, तर आन्सर 0 आहे का? बट या 1 ला मी 0 करून टाकतो. 1 च्या ठिकाणी काय आहे? मग काय झालं रे? 2 0 जा काय आन्सर येईल? म्हणजे जर एखाद्या क्वेश्चनचं सॉरी एखाद्याचा आन्सर जर 0 येत असेल, एखाद्या इक्वेशनचा आन्सर जर 0 येत असेल, याचा अर्थ एक तर हा ए 0 असला पाहिजे, नाही तर हा बी 0 असला पाहिजे. कोणीतरी एक 0 असेल 100%. सिमिलरली इथे पण आपल्याला हे इक्वेशन मिळाले, याचा आन्सर काय रे? याचा अर्थ हा तरी ब्रॅकेट 0 असेल, नाही तर हा तरी ब्रॅकेट काय असेल? 0 असेल. मग आपण ते लिहूया. देअरफॉर एक्स मायनस पाय इज इक्वल टू 0 असेल. एक्स मायनस पाय इज इक्वल टू काय असेल? किंवा मराठीवाले काय लिहितील इथे? किंवा ऑरच्या ठिकाणी काय लिहितील? एक्स मायनस पाय इज इक्वल टू 0 असेल, ऑर हा एक्स प्लस 1 इज इक्वल टू काय असेल? मान्य आहे का सगळ्यांना? एक तर हा 0 असेल, नाही तर हा तरी 0 असेल. ठीक आहे. मग आता हे सॉल्व्ह करूया. आपल्याला व्हॅल्यू काढायची एक्सची. हा मायनस पाय इकडे जाऊन काय होईल रे? प्लस पाय. यस ऑर नो? आता हे असं नका म्हणू की हा इथे 0 होता, हा मायनस पाय इकडे येऊन झाला प्लस पाय. 0 प्लस पाय काय आन्सर येणार आहे फायनली? पायच येणार आहे. तो डायरेक्टली मी काय आन्सर लिहिलं इथे? पाय. ऑर हा प्लस 1 तिकडे जाऊन काय होईल? -1. अशा पद्धतीने तुम्हाला एक्सच्या किती व्हॅल्यूज मिळाल्या रे या ठिकाणी? 2 व्हॅल्यूज मिळाल्या. दिस इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. काय?
रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. एक तर एक्सची व्हॅल्यू 5 असेल किंवा एक्सची व्हॅल्यू -1 तरी असेल. समजलं का? समजलं तुम्हाला? हे या पद्धतीने काय करायचंय, फॅक्टरायझेशन सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. आता या ठिकाणी असं दिलेलं असेल 2m² - 5m. तिसरा कॉन्स्टंट आहे का इथे? आहे का कॉन्स्टंट दिलेला? नाही. मग यावेळेस यांचं तुकडे तुकडे करून टाका. 2 मल्टिप्लाय बाय m चा स्क्वेअर म्हणजे काय रे? m मल्टिप्लाय बाय m. हा मायनस हा 5m म्हणजे काय रे? 5 मल्टिप्लाय बाय m. आता याच्यातनं काय कॉमन निघतंय? बघा हा m इथे पण आहे m, हे कॉमन निघतायत का? येस. या दोघांना मी काय केलं? बाहेर काढलं. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा? हा 2 मल्टिप्लाय बाय m म्हणजे 2m. बघा हा 2m लिहिला, हा m तर बाहेर आलाय, मग काय राहिलं पुढे? मायनस आणि हा 5. ओके, हे फॅक्टर तुम्हाला मिळाले हे फॅक्टर. आता जर इथे पुढे 0 असता, इथे जर पुढे 0 राहिला असता, तर मी इथे पण काय लिहिलं असतं? इक्वल टू 0. इथे पण काय लिहिलं असतं? मग काय रे? इथे 2 टर्म कोणत्यात? एक ही टर्म आहे आणि एक कोणती आहे? ही वाली टर्म आहे. येस ऑर नो? मग एक तर हा m 0 असला पाहिजे, m काय असला पाहिजे? और हा 2m - 5 इज इक्वल टू काय असला पाहिजे? एक तर m 0 असला पाहिजे, नाही तर हा तरी 0 असला पाहिजे. दोघांपैकी एक 0 असेल तरच आन्सर इथे 0 येईल, नाही तर 0 येणारच नाही. ठीक आहे, आता हे तर काही सॉल्व्ह करता येत नाही, हे सॉल्व्ह करूया. और हा बघा -5 तिकडे जाताना काय होईल? +5 झाला. हा 2 इकडे कसा आहे? तिकडे जाताना काय होईल? तो हा काय झाला? 5 डिवायडेड बाय 2. इन दिस वे आपल्याला किती व्हॅल्यूज मिळाल्या रे m च्या? 2 व्हॅल्यूज. एक व्हॅल्यू मिळाली 5/2 आणि एक काय व्हॅल्यू मिळाली? 0 या इक्वेशनची. समजतंय का तुम्हाला? आता हा वाला कन्सेप्ट एक समजून घ्या अजून. हा वाला कन्सेप्ट तुम्ही किती स्टँडर्डला शिकलायत? 8th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात. a² - 25. काय इक्वेशन? a² - 25. मी इथे मुद्दामून लिहितो इक्वल टू 0. लिहिलं? आता तुम्हाला तर माहिती आहे a² ला ऍज इट इज ठेवूया. -25 कोणाचा स्क्वेअर आहे रे? इज इक्वल टू काय? आता ही कन्सेप्ट आणखी एक लक्षात घ्या. हा फॉर्म्युला आहे. फॅक्टरायझेशन एक्सपान्शन फॉर्म्युली नावाचं चॅप्टर आहे 8th स्टँडर्डला. एक्सपान्शन फॉर्म्युले. आय थिंक 8 का 9 नंबरचं चॅप्टर आहे. 8 किंवा 9 नंबरचं चॅप्टर. याच्यामध्ये हा फॉर्म्युला आहे. a² - b² असेल तर काय करायचं रे? एकदा त्यांची ऍडिशन करायचं एका ब्रॅकेटमध्ये, एका ब्रॅकेटमध्ये त्यांचं काय करायचं? सबट्रॅक्शन. पहिल्या टर्मचा काय असला पाहिजे? स्क्वेअर. दुसऱ्या टर्मचा पण काय असला पाहिजे? त्यांच्यामध्ये काय साइन असलं पाहिजे? असं असेल तर एकदा दोघांची ऍडिशन करायची, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्यांचं काय करायचं? सबट्रॅक्शन. इथे स्क्वेअर नाहीये. इथे स्क्वेअर आहे का? नाही. ओके, सो काय येईल रे इथे? एक टर्म आहे तुमची a आणि दुसरी टर्म आहे तुमची 5. सो एकदा त्यांची काय करणार तुम्ही? ऍडिशन आणि एकदा त्याची काय करणार तुम्ही? सबट्रॅक्शन. इज इक्वल टू काय रे? मग आता इथे 2 टर्म मिळाल्या तुम्हाला, ही एक टर्म आणि ही एक टर्म. आयदरली a + 5 इज इक्वल टू काय असेल? a + 5 इज इक्वल टू काय असेल? किंवा और a - 5 इज इक्वल टू तरी 0 असेल. हा +5 तिकडे जाऊन काय होईल? -5 और हा -5 तिकडे जाऊन काय होईल? मिळाले का दोन्ही आन्सर्स? 2 रूट्स मिळाले का a चे? समजलं? अशा पद्धतीने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, किंवा आपण जे तुकडे तुकडे वाली मेथड बघितली होती ती घ्या. a² - 25 इज इक्वल टू 0. चला याचे फॅक्टर करूया. a चे तुकडे काय येईल? a मल्टिप्लाय बाय a. चला मग a² तुकडे तुकडे कसे होतील? a मल्टिप्लाय बाय a मायनस याचे काय होईल रे? 5 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 0. ओके,
2 मिनिट. ओके, आता हे कसं सॉल्व्ह करता येईल बघा. हा ए स्क्वेअर आहे ना, हा -25 तिकडे जाताना काय होईल रे? बघा, हा ए स्क्वेअर ऍज इट इज, हा -25 तिकडे जाताना काय होईल? +25. बरोबर, हा इकडे मायनस होता, तिकडे जाताना काय होईल? मग इथे मी काय लिहितो बघा, ए स्क्वेअर इज इक्वल टू फायचा स्क्वेअर. 25 कोणाचा स्क्वेअर आहे? 25 च्या जागी काय लिहिलं? फायचा स्क्वेअर. ओके, आता इथे काय लिहितो? टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड. काय घेतो? आता आपल्याला ए ची व्हॅल्यू पाहिजे, ए स्क्वेअर थोडी पाहिजे, आपल्याला काय पाहिजे? फक्त ए. तो इथे होता माझ्याकडे ए स्क्वेअर, इथे होता फाय स्क्वेअर. दोन्ही साइड्सला मी काय घेतो? स्क्वेअर रूट. सो दॅट काय होईल रे? स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. इथे काय राहिला? फक्त ए. इथे काय राहिला? फाय. बट मला एक गोष्ट सांगा की मी घेतो फायचा स्क्वेअर. फायचा स्क्वेअर काय येईल? 25, बरोबर, किंवा -5चा पण स्क्वेअर केला तर काय आन्सर येईल रे? मग जेव्हाही हा 25, इथे 25च राहू देऊया आपण, फाय स्क्वेअर नको करायला, इथे राहू देऊया 25, इथे पण राहू देऊया 25. ओके, 25चा स्क्वेअर रूट जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला काय मिळतं? एक तर प्लस किंवा मायनस. काय मिळतं तुम्हाला? कारण +5चा पण स्क्वेअर किती येतो? 25 येतो, आणि -5चा पण स्क्वेअर किती येतो? 25 येतो. मग बघा, ए च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. ए ची पहिली व्हॅल्यू मिळाली तुम्हाला +5, और ए ची दुसरी व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? -5. कळलं का? हा, मग सिम्पली हा फॉर्म्युला तुम्ही वापरा. जर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर असेल, सेकंड टर्मचा पण स्क्वेअर असेल आणि इथे मायनस असेल, तर एकदा ए +5 लिहा, एकदा ए -5 लिहा. समजलं का? ओके, या पद्धतीने आपल्याला काय करायचे? हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. चला मग जाऊया आपण प्रॅक्टिस सेट 2.2 कडे आणि पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आता आपल्याला काही इक्वेशन दिले बघा. क्लिअर म्हटलंय, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. जर फॅक्टरायझेशन मेथड म्हटलंय तर फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करावं लागेल. जर कम्प्लीट स्क्वेअर रूट मेथडने म्हटलंय तर कम्प्लिटिंग स्क्वेअर रूट मेथडनेच करावं लागेल. कळलं का तुम्हाला? ओके, सो फॅक्टरायझेशन साठी आपण इक्वेशन लिहूया. काय आपलं इक्वेशन? एक्स स्क्वेअर -15x प्लस 54 इज इक्वल टू 0. इथे असतं ते काय असतं रे? इथे काय असतं? ऍडिशन. तो बघा, 54 इथे 1 आहे, सो 54 1 जा काय होईल? 54. मला इथे मिळालेत 54. 54 चं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे? बघा, मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे आणि ऍडिशन किती यायला पाहिजे? -15. ऍडिशन किती यायला पाहिजे? ठीक आहे. आता आता मी इथे ऍडिशन करतो, मल्टिप्लिकेशन 2 नंबर शोधतो. मला काय करायचे? असे 2 नंबर शोधायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे? 54 यायला पाहिजे. मग काय करणार? असं करू का? बघा, मी 6 9 जा 54, 6 9 जा, आणि इथे पण बघा 6 + 9 केलं तर काय आन्सर येतं? 15. 9 मध्ये 6 मिळवा. 10 11 12 13 14 15. 9 मध्ये 6 मिळवल्यावर किती आन्सर येतं? 15. पण आपल्याला आन्सर काय पाहिजे होतं? -15 पाहिजे. 6 + 9 केलं तर आन्सर काय येणार आहे रे? +15 येणार आहे. मग मी काय करतो? या 6 ला पण मायनस साइन देतो, 9 ला पण मायनस साइन देतो. मग काय होईल रे? मायनस मायनस काय होईल? प्लस. बट आन्सरला काय साइन द्यायचं? सिमिलरली इथे पण मायनस साइन देतो, इथे पण मायनस साइन. तो काय होईल? 6 9 जा 54, मायनस मायनस काय होईल? प्लस. ओके, तुमचं व्हेरिएबल काय इथे? एक्स. तो इथं लिहितो एक्स, इथं लिहितो एक्स, इथं पण लिहिला एक्स. म्हणजे काय? म्हणजे काय? या -15x ठिकाणी मी काय लिहिणार आहे आता? या दोन व्हॅल्यूज लिहिणार आहे. ओके, सो बघा, एक्स स्क्वेअर तुमचा ऍज इट इज,
या -15x साठी मी काय लिहिणार आहे, इथे लिहितो -6x आणि इथे लिहितो -9x. कळलं का? -6x आणि -9x लिहिला कोणाच्या ठिकाणी, -15x च्या ठिकाणी, आणि हा तुमचा +54 ॲज इट इज इक्वल टू 0. ही स्टेपच सगळ्यात महत्वाची. ही ज्याला कळली त्याला हे फॅक्टरायझेशन मेथड समजणार. समजलं का? समजलं सगळ्यांना? 54 घे ना. 54 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 6 आणि 9च्या टेबलमध्ये येतो. अजून कोणाच्या टेबलमध्ये येतो सांग? 54 83. ठीक आहे, हे पण घेऊ शकता तुम्ही. 18 3 54 घ्या, चालेल, काही हरकत नाही. 18 3 54 घेतलं तर मग 15 पाहिजे, 18 ला मायनस साईन द्यावं लागेल आणि 3 ला प्लस साईन दिलं तर 54 प्लस येईल का सांगा मला? 54 प्लस पाहिजे ना आपल्याला. 18 ला मायनस साईन दिलं तर 18 3 54 पण होईल, पण हा मायनस साईन इथे येईल ना, तो -54 होईल. चालेल? 18 3 चालेल का? आणि हे तर बरोबर होतं तुमचं. -18 प्लस 3, 18 मधनं 3 गेले 15, मोठी संख्या 18, तिचं साईन मायनस येतंय, बट इथे हा 54 प्लस आहे ना, तो हा 18 आपल्याला घेता येणार. समजलं? म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल? आणि हे बघा, एक तुम्हाला सिंपल सांगतो, तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये एवढे डिफिकल्ट वाले काय टाकत नाहीत ते, की जे तुमच्याकडनं सॉल्व्ह होणार नाहीत. ओके, तो एवढे सोपे असतात. जनरली 10च्या टेबलच्या वर मला नाही वाटत जास्त टेबल यूज करायला लागतात. 15 मॅक्स टू मॅक्स 15चा टेबल पार्ट पाहिजे तुमचा. मला असं नाही वाटत 18 19 20 वाला टेबल कधी 22 23 चे फॅक्टरायझेशन टाकले, आणि जेव्हा टाकतील त्याची पण मी तुम्हाला सोपी पद्धत सांगेल. आता 15 चे फॅक्टर टाकले तुम्ही, आता यांचे काय करणार आपण? तुकडे तुकडे करणार. एक्स स्क्वेअर साठी काय लिहिणार? एक्स इंटू एक्स, मायनस 6x साठी काय लिहिणार? 6 मल्टिप्लाय बाय एक्स, हा मायनस 9x साठी काय लिहिणार? प्लस या 54 साठी काय लिहिलं होतं आपण? 6 9 54 इज इक्वल टू 0. हा 54 प्लस आहे, 6 9 54. कळलं का काय काय केलं आपण? तुकडे तुकडे कसे केले? एक्स स्क्वेअरचा काय लिहिलं? एक्स इंटू एक्स. 6x म्हणजे काय लिहिलं? 6 मल्टिप्लाय बाय एक्स. 9x म्हणजे काय? 9 मल्टिप्लाय बाय एक्स. 54 म्हणजे काय? 6 9 54 इज इक्वल टू 0. आता 2 चे ग्रुप करा, यांचा एक ग्रुप आणि यांचा एक ग्रुप. ठीक आहे, काय काय कॉमन निघतं? कॉमन काढा. इथून बघा, हा एक्स आणि हा एक्स कॉमन निघाला. हे जर दोघं कॉमन निघाले तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? एक्स मायनस 6. इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलं एक्स मायनस, पुढे काय साईन आहे? मायनस. इथे मायनस साईन आहे, इथे काय दिलं? मायनस साईन. इथे बघा 9 आहे, इकडे पण 9 आहे. काय कॉमन निघतोय? ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? एक्स प्लस 6 इज इक्वल टू काय? पण एक प्रश्न पडला सर, इथे आलंय एक्स मायनस 9, इथे आलंय एक्स प्लस 6. सॉरी, इथे आलंय एक्स मायनस 6, इथे आलंय एक्स प्लस 6. मग आता हे तर कॉमन निघणार नाहीत. पण माझ्यावर विश्वास ठेवा, इथे जर -6 आला तर इथे सुद्धा तुम्ही डोळे झाकून काय लिहायचंय? -6च लिहायचंय. जरी इथे तुम्हाला दिसतंय एक्स प्लस 6 आहे. आता याच्या मागचं रिझन काय? आपण मायनस साईन कॉमन काढलाय. बघा, हा मायनस आणि हा मायनस इथे काय झाला? प्लस. त्या लॉजिकच्या मागे तुम्ही जाऊ नका, सिम्पली मी सांगतो तसं लक्षात ठेवा. इथे काय दिसतंय तुम्हाला? एक्स प्लस 6, तुम्ही 9 कॉमन काढला, एक्स प्लस 6 लिहिला. इथे तर सर आहे एक्स मायनस 6, इथे आहे एक्स प्लस 6, सो सिम्पली याला करा एक्स मायनस. इथे एक्स मायनस 6 आहे तर इथे पण काय लिहा? एक्स मायनस 6. माझ्यावर विश्वास ठेवा, कधीच तुमचं आन्सर रॉंग येणार नाही. मागे पण चेक करा, इथे एक्स मायनस 6 आहे, इथे एक्स मायनस 6 आहे. एक्स मायनस 6 काय काढणार? कॉमन काढला. एक्स मायनस 6 कॉमन, हा कॉमन काढला एक्स मायनस 6. यस ऑर नो? दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहिला? एक्स मायनस 9. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहिला? एक्स इज इक्वल टू 0. मग आता म्हणा देअरफॉर
हा एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0 असेल किंवा और एक्स मायनस 9 तरी 0 असेल. हा -6 तिकडे जाऊन काय होईल +6 और हा -9 तिकडे जाऊन काय होईल +9. तर तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळाल्या एक्सच्या. किती व्हॅल्यूज मिळाल्या रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू 9. समजलं का येस और नो. बघा सिंपल आहे काही डिफिकल्ट नाहीये सिस्टमॅटिक सॉल्व्ह करा यू विल गेट द आन्सर. ठीक आहे एक आणखी एक सॉल्व्ह करून देतो मी. काय दिले बघा एक्स स्क्वेअर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आपलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. इथे असतं मल्टिप्लिकेशन इथे असतं ऍडिशन. तो मल्टिप्लिकेशन -20 यायला पाहिजे. मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे -20 आणि ऍडिशन किती यायला पाहिजे काय इथे इथे आहे का काही एक्सचा कोएफिशियंट काहीच नाहीये याचा अर्थ काय आहे 1 +1 आहे पण हा बघा इथे ऍडिशन किती पाहिजे होती एक्सचा कोएफिशियंट चेक करा काय -15 आपल्याला काय पाहिजे होती -15. इथे एक्सचा कोएफिशियंट चेक करा काय काहीच नाही सर म्हणजे काय 1. वाय आर यू टॉकिंग ठीक आहे मग चला असे दोन नंबर शोधून द्या मला. असे दोन नंबर शोधा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -20 यायला पाहिजे किंवा मल्टिप्लिकेशन 20 तरी यायला पाहिजे असं शोधा. हा हे बघा 4 5 जा 20 येतं 10 2 जा पण 20 येतं. आपल्याला मायनस साईन पाहिजे पण 4 मधनं 5 गेले 4 मधनं 5 गेले तर आन्सर काय येतं +1. मग एक तर 4 मायनस द्यायला पाहिजे किंवा 5 ला मायनस साईन द्यायला पाहिजे. मग कोणाला मायनस साईन देणार का आन्सर चेक करा आन्सर काय तुमचं पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर नंबर काय असेल मग स्मॉलर नंबर काय असेल निगेटिव्ह असेल करेक्ट. मग या 20x च्या ठिकाणी मी काय टाकणार -4x आणि +5x इथे ऍडिशन पाहिजे रे. समजलं का बघा हे -4x मधनं 5x गेला किती उरला 1x. ओके सो या एक्सच्या ठिकाणी मी काय टाकू आता हा एक्स स्क्वेअर ऍज इट इज प्लस या एक्सच्या ठिकाणी दोन व्हॅल्यूज टाकतो. एक व्हॅल्यू आहे तुमची -4x किंवा डायरेक्टली इथे लिहितो -4x. दुसरी व्हॅल्यू काय टाकणार +5x आणि हा -20 इज इक्वल टू काय. आता काय करणार पुढची स्टेप काय नेक्स्ट स्टेप तुकडे तुकडे करायचे. नेक्स्ट स्टेप काय आपली तुकडे तुकडे करून टाका डायरेक्ट तलवार घ्या तुकडे तुकडे करून टाका चाकूनी. एक्स स्क्वेअरचे काय तुकडे करणार एक्स इंटू -4x चे काय करणार +5x चे काय करणार -20 चे काय करणार 4 5 जा 20 बरोबर इज इक्वल टू काय रे 0. आता काय करणार पुढची स्टेप सांगा कॉमन काढणार पहिले दोन दोनचे ग्रुप करा यांचा एक ग्रुप आणि यांचा एक ग्रुप यांच्यातनं कॉमन काढा. हा एक्स आणि एक्स कॉमन ब्रॅकेटमध्ये काय राहिलं पुढे काय साईन आहे प्लस इथे दिला प्लस साईन इथे काय रे पाय कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये काय राहिलं इज इक्वल टू काय ओके. आता काय कॉमन निघेल हा x-4 दोघां ठिकाणी आलेला कॉमन x-4 एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार x प्लस फाय काय लिहिणार x प्लस फाय इज इक्वल टू 0. मग या ब्रॅकेट इक्वल टू 0 म्हणा किंवा दिस ब्रॅकेट इज इक्वल टू 0 म्हणा. therefore x-4 is equal to 0 or x plus 5 is equal to 0. हा -4 तिकडे जाऊन काय होईल और हा +5 तिकडे जाऊन काय होईल मिळाले रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. येस और नो ओके चला राइट इट फास्ट. चला जाऊया आता
नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. थर्ड क्वेश्चन. आता यामध्ये थोडंसं चेंज आहे या क्वेश्चन मध्ये. काय दिलंय बघा तुम्हाला, 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू काय, 0. आता याच्या अगोदरचे जेही इक्वेशन्स होते क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, यांच्यामध्ये बघा एक्स स्क्वेअरला कोइफिशियंट 1 होता, इथे पण एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय होता, 1 होता. पण या ठिकाणी कोइफिशियंट काय आहे, 2 आहे. तो अशा वेळेस काय करायचं असतं की या 2 चं आणि या 13 चं मल्टिप्लिकेशन करायचं. 13 2 जा काय करायचं, 13 2 जा 26. तो आपल्याला काय पाहिजे, मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, 26. बघा 13 पण प्लस होता, हा 2 पण प्लस होता, 13 2 जा काय झालं, 26. तो मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, 26. आणि ऍडिशन किती पाहिजे, ऍडिशन किती पाहिजे आपल्याला, 27. असं कोणते दोन नंबर आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 26 येतं आणि ऍडिशन 27 येतं. सिंपल, 26 1 जा 26 आणि 26 प्लस 1 किती झाले. इथे व्हेरिएबल कोणता आहे तुमचा, y. तो इथं लिहितो y, इथं लिहितो y, इथं लिहितो y. ठीक आहे. तो 27y च्या ठिकाणी मी काय टाकणार आहे, ये दोन नंबर टाकणार आहे. सो लिहा 2y² हा प्लस 27y च्या ठिकाणी काय लिहिणार आहे मी, 26y प्लस 1y. ठीक आहे, हे लिहिलं 27 च्या ठिकाणी हे दोन नंबर. पुढे काय लिहिणार मी, प्लस 13 इज इक्वल टू काय, 0. चला याचे आता काय करायचे, तुकडे तुकडे करूया. 2 ऍज इट इज मल्टिप्लाय बाय y² म्हणजे काय, y इंटू y प्लस 26 चे काय तुकडे पडतील, 13 2 जा 26. बरोबर. आता इथे 13च का घेतला मी, कारण की इथे 13 आहे म्हणून मी 13 घेतलाय. थोडस डोकं लावायचं, आजूबाजूला जरा नंबर बघायचे. 26 चे कसे तुकडे पडतात, 13 2 जा 26 आणि हा तुमचा हा y प्लस 1y कसं लिहिणार तुम्ही, 1 मल्टिप्लाय बाय y प्लस 13 कसं लिहिणार तुम्ही, 13 1 जा 13 इज इक्वल टू 0. ओके. या दोघांचं एक ग्रुप बनवा, या दोघांमधनं एक ग्रुप बनवून कॉमन काढा. चला काय कॉमन निघतोय बघा, इथे 2y कॉमन निघतोय, इथे काय निघतोय, 2y कॉमन. चला 2y कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, 13. ब्रॅकेट कंप्लीट. पुढे काय साइन आहे, प्लस. इथे काय कॉमन निघतोय बघा, 1 कॉमन निघतोय, काढला 1 कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, इज इक्वल टू 0. आता इकडे पण y प्लस 13 आहे, इकडे पण y प्लस 13 आहे, दोघांना कॉमन काढा. y प्लस 13 दोघांना घेतलं कॉमन, काय राहिलं रे, 2y प्लस 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, 2y प्लस 1 इज इक्वल टू, मग याच्या इक्वल टू 0 म्हणा, याच्या इक्वल टू 0 म्हणा. सो y प्लस 13 इज इक्वल टू 0 और 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. हा प्लस 13 तिकडे जाऊन काय होईल रे, मायनस 13. त्याला एक रूट मिळाला तुम्हाला या ठिकाणी. पुढे काय लिहिणार, और आता या ठिकाणी हा प्लस 1, पहिले प्लस 1 ला शिफ्ट करा, प्लस 1 तिकडे जाऊन काय होईल, इथे काय राहिला, हा 2y, हा प्लस 1 इकडे येऊन काय झाला, मायनस 1. आता 2y म्हणजे काय, 2 मल्टिप्लाय बाय y. 2y म्हणजे काय रे, 2 मल्टिप्लाय बाय y. तो हा 2 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल, y इज इक्वल टू काय, मायनस 1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. मिळाले, दोन रूट्स मिळाले तुम्हाला. या पद्धतीने आपल्याला काय करायचे, रूट्स काढायचे आहे. समजलं का हे, येस ऑर नो. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा फोर्थ क्वेश्चन, याला असेंबल करा, प्रॉपरली लिहा. हा इथे लिहितो मी 5m², हा 22m इकडे येऊन काय होईल, मायनस 22m, आणि हा प्लस 15 इकडे येऊन काय होईल, मायनस 15. हे दोघं इकडे शिफ्ट झाले, मग इक्वल टू काय राहिलं, 0. आता बघा कोणाचं मल्टिप्लिकेशन करणार, पाय आणि
या -15चं फाय मल्टिप्लाय बाय -15. 15 फाय जा 75. 15 फाय जा 75 आणि हा मायनस साइन. ओके, सो आता आपल्याला कशाचे तुकडे करायचे रे? मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे? -75 आणि ऍडिशन काय यायला पाहिजे? -22. -22 तिथेच दिलेले दिसतंय का तुम्हाला? बघा 15 फाय जा 75 आणि 15 आणि 5 किती होतात? 22 होतात. नाही चालणार. चालेल का? बघा 15 फाय जा काय होतं आणि 15 प्लस 5 किती होतात रे? 20 होतात. मग हे चालेल का? नाही चालणार. ओके, मग मी काय घेतो बघा 25 3 जा 75. बरोबर ना? 25 1 जा 25, 25 2 जा 50, 25 3 जा 75 आणि 25 मधनं जर 3 मायनस केले मी तर 22 मिळतं. पण 22 ला मायनस साइन आहे. मग मला काय करावं लागेल? इथे 25 ला मायनस साइन देतो. पहिला नंबर मायनस, दुसरा नंबर पॉझिटिव्ह, मायनस प्लस काय होईल? मायनस. मग 25 मधनं 3 गेले 22, मोठी संख्या 25, तिचं साइन मायनस, आन्सरला मायनस साइन दिलं. समजलं का? आणि इथे बघा 25 3 जा 75 आणि हे मायनस. इथे काय व्हेरिएबल? यम. इथे लिहितो यम, इथे लिहितो यम, इथे लिहितो यम. समजलं? चला लिहूया आता मग. देअरफॉर हा 5m² ॲज इट इज. या -25m साठी मी काय लिहिणार आहे? -25m प्लस 3am आणि हा तुमचा -15 इज इक्वल टू काय? आता काय करणार रे? तुकडे तुकडे करा. मग तुकडे तुकडे फाय ॲज इट इज मल्टिप्लाय बाय m² म्हणजे काय? m इंटू m मायनस 25 चे काय तुकडे होतील? 5 5 जा 25 हा m प्लस 3 चे तुकडे करा. 3 मल्टिप्लाय बाय m मायनस 15 कसं लिहिणार? 5 3 जा 15 इज इक्वल टू 0. ठीक आहे. या दोघांचा एक ग्रुप बनवा, या दोघांचा एक ग्रुप बनवा आणि काय काढा? कॉमन. काय कॉमन निघतंय बघा? 5m निघतंय का? 5m कॉमन. इथे लिहिला 5m, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? m मायनस 5. पुढे काय साइन दिसतंय? प्लस. इथे काय कॉमन निघतोय बघा? 3 काढला कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? इज इक्वल टू 0. m मायनस 5 कॉमन. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? 5m प्लस 3 इज इक्वल टू काय? याच्या इक्वल टू 0 म्हणा. देअरफॉर m मायनस 5 इज इक्वल टू 0 और 5m प्लस 3 इज इक्वल टू हा -5 इकडे येऊन काय होईल? +5. हा मिळाला तुम्हाला फर्स्ट रूट और इथे हा +3 इकडे येऊन काय होईल? -3. हा 5 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल? -3 डिवायडेड बाय 5. हे मिळालं तुम्हाला सेकंड रूट. समजलं का? हे काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये? आहे. फक्त इथेच प्रॉब्लेम आहे. हे शोधायचं आणि व्यवस्थित प्रॉपर मायनस प्लस साइन द्यायचं. एक लक्षात घ्यायचं, इथे आन्सरला साइन जे आहे हे मोठ्या नंबरचं साइन असतं. जर इथे आन्सर मायनस मध्ये तर मोठ्या नंबरला मायनस साइन द्यायचं. समजलं का? आन्सर जर प्लस असेल तर मोठ्या नंबरला प्लस साइन द्यायचं, म्हणजे छोट्या नंबरला काय येईल? मायनस साइन येईल. कळलं? चला लिहून घ्या पटकन. चला आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढवू. चेक करा आणि काय करणार? पहिली स्टेप काय करणार ती सांगा मला. हा, आपल्याला माहिती आहे, आपल्याला हा डिवायडेड बाय 2 आवडतो का कधी?
नाही, कधीच नाही आवडला आपल्याला आतापर्यंत. पहिल्या चॅप्टर मध्ये पण नाही आवडला, आताही नाही आवडला. तो आपण काय करायचं, याला उडवून टाकायचं. कसं उडवणार? मल्टिप्लाय करणार. देअरफॉर मल्टिप्लाय अबोव इक्वेशन बाय 2. कशाने मल्टिप्लाय करणार? करा मग 2 ने मल्टिप्लाय. इक्वेशन काय आपलं? 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू काय? कशाने मल्टिप्लाय करूया मग आपण? 2 ने मल्टिप्लाय, 2 ने मल्टिप्लाय, 2 ने मल्टिप्लाय, 2 ने मल्टिप्लाय, सगळ्यांनाच मल्टिप्लाय केलं. सो दॅट काय होईल? हा 2 2 कॅन्सल. काय मिळालं ते लिहा. 2 2 जा 4x² मायनस 2 2 जा 4x आणि हा प्लस 1 0 2 जा 0. आता तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालंय. ठीक आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करूया. इथे 4 आहे, इथे 1 आहे, या दोघांचं काय करणार? मल्टिप्लिकेशन. तो 4 1 जा काय होईल? आपल्याला फॅक्टर्स करायचे. 4 चे मल्टिप्लिकेशन यायला 4 यायला पाहिजे 4 आणि ऍडिशन काय यायला पाहिजे? -4. तो काय घेता येईल रे मला? बघा 2 2 जा 4, 2 प्लस 2 काय होईल रे? +4 होईल. 2 प्लस 2 जर घेतलं तर काय मिळेल मला? +4 मिळेल. पण आपल्याला तर -4 पाहिजे, म्हणून मी याला पण मायनस साइन देतो, याला पण मायनस साइन देतो. मिळालं? मायनस मायनस प्लस, पण आन्सरला काय द्यायचं? मायनस साइन. चला लिहा मग. हा 4x² ऍज इट इज. या -4x साठी मी काय लिहितो? -2x -2x. बघा, -2x -2x इथे -4x. या -4x साठी -2x -2x लिहिलं. हा तुमचा +1 इज इक्वल टू काय? 0. ओके, चला आता करणार तुकडे तुकडे. 4 चे काय करणार? 2 2 जा 4, x² म्हणजे काय? x इंटू x मायनस या 2x चे करा 2 मल्टिप्लाय बाय x, हा मायनस या 2x चे फॅक्टर करा 2 इंटू x प्लस या 1 चं फॅक्टर काय? 1 1 जा 1. ठीक आहे, या ठिकाणी आणखी थोडंसं एक काय करावं लागेल. या 2 चे फॅक्टर 2 1 जा 2, हा x आणि हा 1 1 जा. समजलं का? ओके, ठीक आहे. या दोघांचा एक ग्रुप बनवा, या दोघांचा एक ग्रुप बनवा. काय कॉमन निघतंय बघा? काय कॉमन निघतंय? 2x आणि हा 2x. तो 2x कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? 2 इंटू x, हा मायनस. आता हा सगळा 2x इकडे निघून गेला, मग इथे काय राहिला? फक्त 1. किंवा याचे फॅक्टर आपण असे करू शकलो असतो. या 2x चे फॅक्टर कसे केले असते? 2 1 जा 2 आणि हा x. मग हे 2 आणि हा x कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं बघा? 2x मायनस 1. हा मायनस साइन, पुढे काय बघा? मायनस साइन. इथे काय कॉमन निघतंय? हा 1 कॉमन निघतोय, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. पण सर इथे तर मायनस आहे, इथे प्लस आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, इथे मायनस आहे तर इथं पण काय करा? -1च करा. आता हा 2x मायनस 1, 2x मायनस 1 कॉमन. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहिलं बघा? 2x मायनस 1 इज इक्वल टू काय? करेक्ट. 2x मायनस 1 इज इक्वल टू काय लिहिणार? 0. और या 2x मायनस 1 इज इक्वल टू काय लिहिणार? 0. हा -1 इकडे येऊन काय होईल? इथे काय राहिलं मग? फक्त 2x इज इक्वल टू +1. हा 2 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल? डिवायडेड बाय 2. ब्रॅकेट करा याला. सिमिलरली इकडे पण तसंच होईल. हा -1 इकडे येऊन काय होईल? +1. हा 2 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल? डिवायडेड बाय 2. तो दोन्ही रूट्स तुम्हाला काय मिळाले? इक्वल मिळाले. इकडे पण 1/2 आलं, इकडे पण 1/2 आलं. समजलं का? काय डिफिकल्ट आहे हे क्वेश्चन? आहे काय डिफिकल्ट? चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता बघा, इथे डिवायडेड बाय x आहे,
अगेन याला काय करा, मल्टिप्लाय करा अबो इक्वेशन, मल्टिप्लाय अबो इक्वेशन बाय एक्स. तो इक्वेशन काय आपलं 6x मायनस 2/x इज इक्वल टू काय 1. याला मल्टिप्लाय करा कशाने, एक्स ने, मल्टिप्लाय बाय एक्स, मल्टिप्लाय बाय एक्स, मल्टिप्लाय बाय एक्स. हा एक्स एक्स, हा 6 एक्स सब काय एक्स ची पॉवर 1, एक्स ची पॉवर 1 काय झाला एक्स, हा मायनस हा 2 इज इक्वल टू 1 इंटू एक्स 1 एक्स, हा प्लस 1 एक्स इकडे येताना काय होईल 6x² मायनस 1x आणि हा काय तुमचा मायनस 2 इज इक्वल टू 0. हे मिळालं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 6चं आणि मायनस 2चं. ठीक आहे, 6 मल्टिप्लाय बाय मायनस 2, 6 2 जा आणि हा मायनस साइन, यांचे फॅक्टरायझेशन करा. मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे -12 आणि ऍडिशन काय यायला पाहिजे +1, प्लस नाही -1 काय यायला पाहिजे, सांग मग फॅक्टर सांग. -4 इंटू 3. ठीक आहे, चला 4 3 जा 12 आणि 4 मधनं 3 मायनस केले तर काय येईल 1. मायनस करायचं, मग कोणाला मायनस साइन देऊ, 4 ला का 3 ला, 4 ला. मग इथे बघा, इथे 4 ला दिला मायनस साइन, 4 3 जा 12, आन्सरला मायनस साइन, 4 मधनं 3 गेले 1, मोठी संख्या 4 तिथं साइन 1. व्हेरिएबल काय इथे एक्स, एक्स इथे लिहिला एक्स. तर या 1x च्या ठिकाणी मी काय लिहिणार आहे -4x आणि +3x, किंवा उलट पण लिहू शकता, 3x अगोदर लिहा 4x नंतर लिहा तरी पण चालतं. आता इथे मी 3x अगोदर का लिहितो ते सांगतो बघा. हा 6x² लिहिला, ओके, हा +3x अगोदर लिहितो, बरोबर. त्याच्यानंतर लिहिला मी हा -4x, कोणाच्या जागी लिहिला या -1x च्या जागी, +3x -4x आणि हा तुमचा -2 इज इक्वल टू काय 0. आता काय करणार रे, तुकडे तुकडे करा. 6 चे तुकडे कसे करतो मी बघा, 3 2 जा, म्हणून हा 3 इकडे घेतला होता, कळलं का. ओके, x² म्हणजे काय x इंटू एक्स प्लस 3x म्हणजे काय 3 1 जा 3 आणि हा x, हा -4 म्हणजे काय रे 2 2 जा 4 आणि हा x, हा -2 म्हणजे काय 2 1 जा 2 इज इक्वल टू 0. या दोघांचे तुकडे करा, या दोघांचे तुकडे नका करू, ग्रुप कर. काय कॉमन निघेल बघा, हा 3 आणि हा x, हा 3 आणि हा x, 3x कॉमन निघालं, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 2x प्लस हा 1 मायनस काय कॉमन निघतं इथे बघा 2 कॉमन निघाला, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 2x मायनस हा 1 इज इक्वल टू, पण सर इकडे प्लस आहे इथे मायनस आहे, तर इथे काय करणार प्लस, डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवा. काय कॉमन निघेल आता 2x मायनस 1. ओके, सो इथे लिहितो मी 2x मायनस 1, याला कॉमन काढलं, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 3x मायनस 2, 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. सो दिस इक्वल टू 0 लिहा, 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 और 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. हा -1 तिकडे जाऊन काय होईल +1 झाला, 2x म्हणजे काय 2 मल्टिप्लाय बाय x, हा 2 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल 1 डिवायडेड बाय 2, और इकडे हा -2 तिकडे जाताना काय होईल +2 इकडे राहिला 3x, 3x म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय x, x इज इक्वल टू काय मग 2/, समजलं का. ओके, चला लिहून घ्या पटकन मग. एक करेक्शन करून घ्या. इथे काय होतं बघा 2x प्लस 1, आपण इथे काय लिहिलं 2x मायनस 1, तो इथे काय +1, हा +1, हा +1 इकडे येताना काय होईल -1, हा 2 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल
डिवाइड हा मायनस, इथे मायनस साईन पाहिजे. ओके, तो एक करेक्ट करून घ्या. इथे 2x+1 होता, आपण तिकडे -1 लिहिलं लिहिताना. झालंय? ओके, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता हा तर भारी आहे, याला IMP करा, कारण हा परीक्षेमध्ये विचारला जातो ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये. तो IMP करा, 3 स्टार रेटिंग देऊन टाकू आपण याला. चला सॉल्व्ह करूया आपण. काय म्हटलंय, असंही ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये पण येऊ शकतो किंवा डायरेक्ट फॅक्टरायझेशन करायला सुद्धा येऊ शकतो. काय दिले इक्वेशन बघा, √2x² + 7x + 5 टाइम्स √2. येस ऑर नो? येस. ओके, तो इथे बघा या दोघांचं आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. या दोघांचं काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लिकेशन. मग चला करा, √2 मल्टिप्लाय बाय इथे काय 5 टाइम्स √2 यांचं मल्टिप्लिकेशन. नंबरचं मल्टिप्लिकेशन करा. 5 1 जा 5 आणि √2 म्हणजे काय, √2 मल्टिप्लाय बाय √2 म्हणजे काय, √2 चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल, काय राहील रे इथे, मल्टिप्लाय बाय 2. बघा 5 1 जा 5, √2 म्हणजे काय 2, 5 2 जा काय होईल 10. सो आपल्याला कोणाचे फॅक्टर्स करायचे रे, 10 चे फॅक्टर्स करायचे. मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे, 10. आणि इथे काय मिळायला पाहिजे तुम्हाला, सेंटरला 7. ऍडिशन काय यायला पाहिजे, काय करणार सांगा, व्हेरी गुड, 5 2 जा 10 आणि इथे 5 + 2 किती येणार आहे, इथे व्हेरिएबल कोणता आहे तुमचा, x x x. 7x च्या ठिकाणी मी काय लिहिणार, 7x च्या ठिकाणी मी काय लिहिणार, +2x. ओके, पण इथे काय दिसतंय तुम्हाला बघा 2, म्हणून इथे काय लिहितो मी 2x अगोदर, इथे दिसतोय 5 म्हणून इथे लिहितो 5x. ठीक आहे, इथपर्यंत काही शंका आहे कोणाला, लिहिलं. आता इथे मी फॅक्टरायझेशन करतो, √2x² म्हणजे कसं लिहितो, √2 मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय x प्लस या 2 साठी मी काय लिहितो, √2 मल्टिप्लाय बाय √2. चालेल ना, बघा या 2 साठी मी काय लिहू शकतो, √2 इंटू √2 आणि हा तुमचा x प्लस या 5 साठी 5 इंटू x प्लस हा √5 सॉरी 5 मल्टिप्लाय बाय √2 इज इक्वल टू काय लिहिलं 0. या दोघांचा एक ग्रुप बनवा, या दोघांचा एक ग्रुप बनवा आणि कॉमन काढा. काय कॉमन निघेल बघा, √2x √2x कॉमन, बरोबर. इथे एक्सच कॉमन घेतलंय त्यांनी. ओके, इथे 5 घेतलंय मग त्यांनी अगोदर. ठीक आहे, या ठिकाणी फर्स्टला काय घेतलंय त्यांनी, अगोदर घेतलंय 5x नंतर घेतलाय 2x, इथे घेतलाय 5x इथे घेतलाय 2x. तो इथे काय येईल, फॅक्टर्स काय पडतील बघा, √2 इंटू x इंटू x प्लस 5 इंटू x प्लस 2 चे काय फॅक्टर्स पडतील, √2 इंटू √2 मल्टिप्लाय बाय हा x आणि इथे काय 5 इंटू √2. ओके, चला या दोघांमधनं काय कॉमन निघतंय, फक्त x. सो x कॉमन काढला, इथे काय राहिलं, √2x प्लस 5. याच्यामधनं काय कॉमन काढलं त्यांनी, √2 कॉमन काढला, काय राहिलं, √2x प्लस 5. ओके, तो हे बघा हा √2x प्लस 5 √2x प्लस 5 एका ब्रॅकेटमध्ये, √2x प्लस 5 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आलं, x प्लस √2 इज इक्वल टू 0. इथे काय लिहिणार, √2x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस √2 इज इक्वल टू 0. ओके, आता पुढच्या स्टेप मध्ये काय होईल, हा प्लस 5 इकडे जाऊन काय होईल, तो इथे √2x हा प्लस 5 इकडे येऊन झाला -5, हा √2 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल डिवायडेड बाय, सो हा -5 डिवायडेड बाय
√2. करेक्ट. इथे काय झालं, हा +√2 तिकडे जाऊन काय होईल, -√2. देअरफॉर इथे काय येईल आन्सर, -π/√2. -π/√2 and -√2 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. समजलं. चला लिहा. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा काय दिलंय, 3x² - 2 टाइम्स √6x + 2 = 0. ओके, इक्वेशन लिहितो मी इथे, 3x² - 2 टाइम्स √6x + 2 = 0. आता या 3चं आणि या 2चं मल्टिप्लिकेशन करा. 3 2 जा काय होईल, 6. 3 2 जा 6. सो मल्टिप्लिकेशन आपल्याला किती पाहिजे, 6. आणि ऍडिशन किती पाहिजे, -2 टाइम्स √6. -2 टाइम्स √6. इकडे लक्ष दे रे बैला, काप इकडे लक्ष दे. ओके, सो मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, 6. ओके, आणि ऍडिशन किती पाहिजे, 2 टाइम्स √6. ओके, सो मी असं जर केलं तर चालेल का, बघा, √6 × √6. ओके, √6 × √6 म्हणजे काय, √6 चा स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट काय होतील, कॅन्सल. आन्सर काय मिळालं, या 6 साठी मी √6 घेऊ शकतो. येस, घेऊ शकतो. मी काय करू शकतो, घेऊ शकतो. आणि बघा, √6 + √6 काय होईल, 2 टाइम्स √6 होतील. काय होईल, √6 + √6 काय होईल, 2 टाइम्स √6. पण इथे मायनस पाहिजे, सो याला पण मी मायनस घेतो, याला पण काय घेतो, मायनस. हे पण मायनस, हे पण मायनस. समजलं का, समजलं हे. अरे √6 एकदा आणि प्लस √6 एकदा, 1 + 1 काय झालं बघा. ओके, सो याच्यामधनं मी √6 समजा कॉमन काढतो. काढला कॉमन, हा √6 कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, 1 + 1. 1 + 1 काय झाले, 2 टाइम्स √6. ओके, हा बघा, म्हणून या क्वेश्चनला स्टार दिलाय. ओके, हा विचारला जाऊ शकतो प्रश्न. तो लिहा. मग या ठिकाणी काय लिहिणार आपण, हा 3x² ॲज इट इज. या -2 टाइम्स √6 साठी मी काय लिहितो, -√6x -√6x. आणि हा तुमचा +2 = काय, 0. ओके, आता याचे फॅक्टरायझेशन करायचे. कसं करणार, 3 2 जा, सॉरी 3 1 जा 3 येईल ना इथे. तो 3 × x² म्हणजे काय, x × x. हा मायनस, हा 6 मी कसं लिहितो बघा, 3 2 जा 6, बरोबर. आणि हा तुमचा मल्टिप्लाय बाय x. सिमिलरली हे पण मी तसंच लिहितो, √6 म्हणजे कसं, 3 2 जा 6, हा मल्टिप्लाय बाय x आणि हा +2 = काय, 0. ओके, आता हा 3 कसा लिहितो मी, √3 × √3. ओके, लिहू शकतो ना मी असं. इथे काय राहिलं, मल्टिप्लाय बाय x. यांना सेपरेट करून टाका. हा मायनस साइन, हा √3 मल्टिप्लाय बाय हा √2, हा मल्टिप्लाय बाय x, मायनस याला पण सेपरेट करा, √3 मल्टिप्लाय बाय √2 इंटू हा x प्लस हा 2 कसा लिहितो मी, √2 मल्टिप्लाय बाय √2 = 0. समजलं का, सिंपल आहे. √3 मल्टिप्लाय बाय √3 म्हणजे काय, √3 चा स्क्वेअर रूट कॅन्सल. काय राहिला फक्त, सिमिलरली 2 म्हणजे काय, √2 मल्टिप्लाय बाय √2 म्हणजे काय, √2 चा स्क्वेअर रूट कॅन्सल. काय राहिला फक्त 2. या 2 च्या जागी मी √2 लिहू शकतो, या 3 च्या जागी √3 लिहू शकतो. समजलं का सगळ्यांना, येस. आता कॉमन काढा. काय कॉमन काढता येईल, या ठिकाणी बघा, हा √3 × x कॉमन निघेल. इथे हा √3 आणि हा x कॉमन निघेल. √3x कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं,
√3 हा x हा मायनस हा काय √2. इथे मायनस साईन आहे, इथे दिला मायनस साईन, इथे काय कॉमन निघतोय बघा √2 निघाला √2 कॉमन. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं √3 x हा प्लस हा काय √2 इज इक्वल टू 0. पण सर इथे मायनस साईन आहे, इथे प्लस चालेल का मग? नाही, डोळे झाकून काय लिहायचं मायनस. बघा √3x हा √3x मायनस √2 कॉमन. √3x मायनस √2 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल √3x मायनस √2 इज इक्वल टू काय 0. सो दिस इक्वल टू 0 लिहा. Therefore √3x minus √2 is equal to 0 or √3x minus √2 is equal to काय 0. हा मायनस √2 तिकडे जाऊन काय होईल प्लस √2. हा √3 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल डिवाइड होईल. Therefore x is equal to काय मायनस √2 डिवायडेड बाय मायनस √3. ओके, यांना कलेक्टिव्हली लिहा. कलेक्टिव्हली कसं लिहिता येईल, दोघांना एकाच रूट मध्ये घ्या. हा √2 हा 2 पण रूट मध्ये, 3 बी रूट मध्ये, सो दोघांना एकाच रूट मध्ये घेतलं 2/3. ओके, सिमिलरली इकडे पण सॉल्व्ह करा. हा मायनस √2 इकडे येताना काय होईल प्लस √2. हा √3 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल बघा हा √2 डिवायडेड बाय √3. दोघांना कलेक्टिव्हली लिहा. देअरफॉर इथे लिहितो मी x इज इक्वल टू एकाच रूट मध्ये 2/3. ठीक आहे. आज इथेच थांबूया. मग आपण उरलेले 3 क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया. किती बाकी आहेत आता 8 झाले ना, 4 क्वेश्चन्स बाकी आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ठीक आहे. थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.